एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वाव, इंडियन ट्रेडिशन किती छान असतात. आय जस्ट लव्ह देम. ओ, या कोण? यांचा इंट्रो कोण देणार? हो, माझी वहिनी निलिमा वहिनी. ओ माय गॉड, हाय निलिमा वहिनी. Let me take a selfie. Come on, baby. वहिनी स्माइल. You're so pretty. आणि हे आमचे बाळू काका. Oh, hi, बाळू काका. इथूनच हाय. काम करतात आमच्या घरी. So what? It's okay. पण घरच्या मेंबर सारखेच आहेत ना? I know this, Neil. I know this. Let me guess. Mom told me this is Mamandiva. लामंडिवा. Is it? Lamandiva. Hi. I want this. Neil. Hey. This is so beautiful art piece. Wow. This is so. Oh my God. Is that spider's web? Yes. किती वर्षांनी पाहिलं मी हे स्पायडरचं वेब. इंद्रनील, निलिमा, तिला त्याची रूम दाखवा. सानिया प्लीज. या बाळू, सामान आत ठेव. हा. तुम्ही कशाला हसताय? काही मुली असतात वेगळ्या. ही जरा जास्तच वेगळी दिसते. पण अमेरिकेहून आली ती. बशी तुम्ही कशा आलात? अगं बाई, चांगली बातमी घेऊन आली. सानंदचे बाबा आहेत ना देशपांडे, त्यांची बढती झाली. अगं, नवीन घर मिळालंय त्यांना. तर हे घर सोडून नवीन घरात शिफ्ट होत आहेत सगळेजण. ते जुना बंगला रिडेव्हलपमेंटला काढणार आहेत का? ते काही बाई मला माहित नाही, आणि मी विचारलंय नाही. भाऊजी, मक्याच्या दाण्यांची भजी केली आहे स्वानंदीने, ती पाठवली आहे तुझ्यासाठी. प्रमोशनची बातमी आणि बरोबर भजी. 4 पाव नाही का पाठवले? निदान भजी पाव तरी खाता आला असता. अगं बाई, अमेरिकन पाहुणीसाठी जरा वेगळी डिश होईल म्हणून घेऊन आले मी. खरंच चांगली केली अगं स्वानंदीने भजी. मावशी, द्या डबा. घे ना. भजी मिळाली मला. निघायचं असेल ना तुम्हाला? नाही, मला खूप काम आहे. मी निघतेच आहे आता. तुला बाई खूप काम असतील ग बाई. म्हणजे ते अमेरिकन आलेलं काम तर खूपच भारी आहे. 100 किलोचं तरी असेल ना ग. सांभाळ स्वतःला. येता जाता मिठ्या घालत असते ती. हाडांचा चुराडा होईल तुझ्या. भाऊजी येते, तुम्ही पण काळजी घ्या. And this is my room. Oh my God, Neil, this is awesome.
कसं वाटलं माझं घर? तुझं घर पण मस्त आहे आणि या घरातली लोक पण. थँक्यू दादा, गेस्ट रूम मध्ये मॅडमचं सगळं सामान व्यवस्थित ठेवून आहे. थँक्यू बाळू अंकल, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काय होतंय बाळू अंकल? तुमचा बीपी लो झालाय का? ओ माय गॉड, व्हॉट्स हॅपनिंग? नी सानिया सानिया एक मिनिट, तू त्यांचा हात सोड म्हणजे त्यांना बरं वाटेल, हो ना? तुम्ही या. हो. हा. नील, मी त्यांचा हात धरला तर काय झालं? थँक्यू म्हणण्यासाठी हात धरला होता. तुझ्या या भेटण्याच्या अमेरिकन स्टाईल मुळे आधीच खूप गोंधळ उडालाय. आणखीन किती लोकांचे बीपी वाढले असेल कोणच ठाऊक. ओह आय सी. मला वाटलंच तरी काहीतरी गडबड आहे, पण तुझ्या फियांसेला भेटताना असं नाही होणार. ती महास्मार्ट आहे. ओ, ती तुला कॉम्प्लेक्स देईल. आहे कुठे ती? तुझ्यामुळे आमचा सगळा आजचा प्रोग्राम फसला. तिला मी आज भेटणार होतो, मी त्यासाठी खास सुट्टी काढली आहे माहितीये. आय एम सो सॉरी नील. तिने पण कामातून लीव्ह घेतलीये का? नाही, पण मी तिला लीव्ह घ्यायला लावली असती. हो ठीक आहे, पण आता जाऊ दे. पण तू तिला फोन कर आणि आत्ताच्या आत्ता बोलव, मला भेटायचं. आता हो. नको, तू आहेस ना अजून. पुन्हा भेटूया नंतर कधीतरी. नो, कॉल हर. तू फोन करतो का मी करू? सानिया एक मिनिट, मी करतो, मी बोलावतो. ओके. गुड. चिल. अनिता कधी येणार आहे का माहेरून? आई उद्या अनिताच्या आईचं श्राद्ध आहे, ते झालं की येईल. बिचारी फारशी राहायला बघतच नाही माहेरी. तेच तर दुःख आहे ना. काका येऊ दे, काकूला सांगणारच आहे मी सांगणार आहे. मी गंमत केली तुमची. बरं, काही तुम्हाला मदत हवी का हे विचारायला आलोय मी इथे. ए हेमंता, तू कसली मदत करणार आहेस रे? काय अनिता नाहीये ना, तिच्या वाटचं काहीतरी काम असतील तर सांगा, ती करतो मी. काय कणिक वगैरे म्हणायचे? नको, तू काम केलं नाहीस ना तरी तुला जेवायला मिळणार आहे. तसं नाही ग, मी काहीच काम केलं नाही हे अनिताला कळलं ना, ती खूप ओरडेल ग मला. भाऊजी, माझ्या जावेची बदनामी नाही करायची. हा नाही, खरंच सांगतोय मी वहिनी. ए हेमंता, जा बाहेर जा आणि वाचत बैस. बाबा नाही आलेत अजून, उशीर होणार आहे वाटतं त्यांना. बरं आई, माझा स्वयंपाक होत आलाय, तुम्ही जा ना टीव्ही बघा, तुमच्या मालिका जातील. जा. एक दिवस नाही बघितलं म्हणून काय बिघडतंय? आई, बरी आहेस ना तू? अगं, तू बोलतेस आहे? घेत होता जरा, मालिका बघायची नाही म्हणते चक्क. हॅलो प्राध्यापक. हेमंता. हेमंत देशपांडे बोलतोय. काका नमस्कार, मी नील बोलतोय. अरे नील, बोल. स्वानंदी आहे का? आनंदी? हा, हो आहे. ती फोन घेत नाहीये माझा, मी मोबाईलवर पण फोन केला होता. हो का? हम तिलाच फोन देतो, तिला विचार. काका देताय ना? हो देतो ना. अरे सॉरी. नील. हॅलो. अगं कुठे तुझा फोन? सॉरी, माझा फोन रूम मध्ये आहे. मी तुला केव्हापासून फोन ट्राय करतो. हो, मला वाटलं तुम्ही तुमच्या अमेरिकन मैत्रिणी बरोबर बिझी असाल. हा, तसा बिझीच होतो मी, पण तिनेच तुझी आठवण काढली ना. तिला माझी आठवण आली. हो, तिलाच तुला भेटायचंय. तू तयार राहा, मी तुला पिकअप करतो. आता नाही, नको. नाही, नथिंग डुईंग, तो ऑप्शनच नाहीये. मी तुला पिकअप करायला येतोय. ओके, तयार राहा. हो, पण मला एकदा आईला विचारावं लागेल.
आई नीलच्या मैत्रिणीला मला भेटायचंय. मग जा ना. आई जाऊ? जा पण लवकर येतो. अगं जाऊ दे ना, काय हरकत आहे. स्वानंदी, हा तू आवर पटकन, मी सोडतो तुला. हो. हॅलो, मी येते, पण तुम्ही निघू नका, काका सोडतोय मला. ओके ओके बाय. आणि हे बघ, जाताना भरली वांगी घेऊन जा, नीलला आवडती. हो चालेल, मी आले तयार होऊन. तुला धक्का बसलाय ललिता, कारण तू अपेक्षा ठेवल्या. मी तर धसकाच घेतलाय तिचा. बाळूला मिठी मारायला निघाली होती. बाळू अंकल म्हणे. नाही, त्यापेक्षा स्वानंदी बरी आहे. निदान इंद्राणीला शोभून तरी दिसते ती. एक मिनिट ललिता, तुझा फोकस हलतोय. म्हणजे आपल्याला इंद्रनीलला शोभणारी मुलगी नकोय. आपलं कर्ज फेडू शकेल, आपल्याला आयुष्यभर पुरेल इतका रगड पैसा देईल अशी मुलगी हवी. ही अमेरिकन आहे, तिच्याकडे डॉलर्स असणार, शिवाय आई बापाची एकुलती एक मुलगी आहे. पण इंद्रनीलच्या मनाचा विचार नको करायला. ती स्वानंदी हात हलवत आपल्या घरात आली तर आपलं काय होईल याचा विचार करा ती. आणि सानिया एवढी काय वाईट नाही. हा, आता जिम मध्ये वगैरे जाऊन थोडी स्लिम झाली ना, ती शोभेल आपल्या इंद्रनीलला. शिवाय त्या दोघांची आधीपासूनची ओळख आहे. हो, पण आणि ती स्वानंदी एवढी आगाऊ तरी नाहीये. शिवाय ती डॉलर सोबत घेऊन येणार आहे. काय कसला विचार करतेस? आपण एक काम करू शकतो. स्वानंदी आणि सानिया दोन्ही प्लॅन एकाच वेळेला सुरू ठेवू. हा हा हा, राईट, हे होऊ शकतं. तू वसंतरावांचं नाव सांगून बिल्डरकडनं पुढच्या तारखा मागून घे. दरम्यान तू आधीच ठरवलंस त्याप्रमाणे देशपांड्यांकडनं मोठ्या रकमेची मागणी कर. इंद्रनील आणि स्वानंदीच्या मध्ये सानिया नावाची भिंत उभी राहते. काय असं वाटतं प्लॅन? सध्या तरी बरा वाटतोय. शेवटी आपला फायदा झाला ना म्हणजे झाली. ताईसाहेब, अहो जेवणाची तयारी झाली आहे, वाढायला घ्यायचं का? बरं, तू हो पुढे. आणि ती मुलगी आले, तिचं ताट अमेरिकन पद्धतीने वाढायचं. कॉम्प्युटरवर दाखवलं होतं ना तुला? अहो मला काही नाही समजत. निलिमा वहिनी करतायत तयारी कुठल्या तरी पुस्तकात बघून. बर, तू हो पुढे, आम्ही आलो. हो. सध्या हिला घेऊ सांभाळ. वा, 100 नंबरी विचार. चला. वा निलिमा, सगळं छान मांडलंय. आई, पण चमचा कुठे ठेवायचा? उजवीकडे की डावीकडे? मला नाही माहिती. तू पुस्तकात वाचलं नाहीस का? चमचा उजवीकडे आणि सुरी असेल तर तीही उजवीकडे आणि काटा डावीकडे. आनंदी, अगं तू कशी काय अचानक? ह्यांनीच बोलवलं मला. त्यांच्या मैत्रिणीला मला भेटायचंय. इंद्रनीलने मला काही म्हणाला नाही तो. अरे तू अचानक कशी काय आलीस? नाही म्हणजे फोन करायचास ना येण्यापूर्वी. नाही, मला वाटलं त्यांनी सांगितलं असेल. थांबू ना मी? अगं हो, म्हणजे काय, आता जेवणच जा. बर, मी भजी गरम करून आणते. आई, हे घरून आणले. अरे तू कधी आलीस? कोण आहे? Oh my God, she's so pretty. I like her. माझी होणारी Swanati! Oh my God! Oh my God! Swanati! Oh my God! Hello. Hi. Hi. Oh God, she's so pretty. तू सानिया ना? Yes.
तू पण आवडलीस मला. एक सेल्फी. हा अगं हो, पुरे पुरे. चला जेवायला. सानिया प्लीज बस. अगं नाही मी वाढते, मी बहिणीसोबत बसेल नंतर. बर. अगं पण असं कसं, बस ना आपल्या बरोबर. आधी पाहुणी. आमच्या अमेरिकामध्ये असं नसतं, सगळे एकत्रच बसतात. हो ना अनिल? येस. अगं पण आमच्याकडे की नाही, आम्ही आधी पाहुण्यांना बसवतो, स्वतःच्या हाताने वाढतो. त्यामुळे तू बस. आणि हे आहेतच की तुझ्या बरोबर. बरं काय काय केलंय? हे काय सगळं केलंय सानियासाठी. काय नाव काय हो, सांगा जरा नाव. Okay, I'll tell you. We have made green salad, pasta in white sauce with garlic bread. हे सगळं तर अमेरिकेत पण खाते मी. घरचं जेवण नाहीये. इंडियन फूड. अगं हे एवढं सगळं करता करता वेळच निघून गेला. इंडियन फूड करायला वेळच नाही मिळाला ना. नाही म्हणजे खिचडी आणि पापड आहेत. चालेल मला. अगं मला नकोय ऍक्च्युली अमेरिकन फूड. ही भजी मकाच्या दाण्यांची. अगं तिने नको वाढू हे. नो 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 नो, काहीतरीच नाही. मी खाईन भजी. कशाची बनवलीस म्हणाली? मक्याच्या दाण्यांची. कोणाच्या दाण्याची? इट्स कॉर्न, स्वीट कॉर्न. ओ स्वीट कॉर्न. ओ सो स्वीट. लेट्स टेक अ क्लिक. जेवून घ्या. वाढ ग. खिचडी. अमेझिंग टेस्ट. कोणी केली आहे? स्वानंदीने. मगाशी बच्ची मावशी आल्या होत्या ना, तेव्हा त्या घेऊन आल्या. स्वानंदीने केली आहे ना, ती छान झालीच पाहिजे. हे आई, आपण का बनवत नाही का अशी भजी? करूया ना. आता स्वानंदीकडनं सगळं शिकून घेते आणि मग करते. हो काय आई तुम्ही पण, मी काय शिकवणार आहे तुम्हाला. मी रेसिपी पाठवेन निलिमा बहिणींकडे. मला येत असेल. मी पण खाणार भजी. अगं थांब, ते नको पाणी पिऊ. निलिमा जा, ते मिनरल वॉटर ठेवलं ना उकळलेलं, ते आणि जा. मिनरल वॉटर बॉईल का केलं? मी एवढं करायची काय गरज आहे? मी पिते साधं पाणी. ओके. त्या डब्यात काय? भरली वांगी. अगं बाई, वांगी आणलीस का तू? हो. इंद्रणीला अजिबात आवडत नाही. मी केलीये. थोडी टेस्ट करा ना. असं म्हणतेस? दे. वहिनी. अमेझिंग, अप्रतिम झालंय स्वानंदी. काय टेस्ट आहे तुझ्या हाताला.
तुझ्यामुळे मी आज पहिल्यांदा वांग खाल्लं. हो हो नाही? वाव, माझी मॉम मला बोलली होती की इंडियात जातेस ना तर ते महाराष्ट्रीयन फूड मधलं मसाला वांगी ट्राय कर. आता हे मसाला वांगी आणि ही भजी नसती ना तर मला हे जेवण गेलंच नसतं. मला ना ऍक्च्युली बोर झालंय अमेरिकन फूड खाऊन. हो ना नी? हो. आम्हाला वाटलं तुला ते खायची सवय आहे. हो ना, आणि आम्हाला असं वाटलं की तिखट चालणार नाही इतकं तुला. कोणाला? हिला तिखट आवडत नाही. हिचा किस्सा. अमेरिकेत ना आम्ही ब्रेड बरोबर मिरचीचं लोणचं खायचो. ही खायची, सोसायचं नाही तरी पण खायची. इतक्या मेहनतीने केलं होतं मी एवढं सगळं, म्हणजे सगळं फुकटच गेलं. आता कोण खाणार आता एवढं सगळं? आई मी खाईन की. आणि तसंही मला कधी मिळणार आहे तुमच्या हातचं अमेरिकन फूड? हे मकाच्या दाण्यांची भजी आणि भरली वांगी मी नेहमीच खात असते. आणि मला खात्री आहे तुमचं जेवण आज जास्त टेस्टी असेल. आई मला पण शिकवाल ना? हो